नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, तर कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, काय परिस्थिती सध्याची राहणार, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ चला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो, सविस्तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे। काय महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेत आहोत। जसे की तुम्ही स्क्रीनवर शकता, अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, नाफेडच्या माध्यमातून खरेदीला सुरुवात। आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, नाफेडच्या माध्यमातूून जिल्ह्यात संस्थेच्या 36 केंद्रामार्फत कांदा खरेदी केले जाणार आहे। कुठे केले जाणार, काय कशी स्थिती आहे ही सविस्तर आपण या ठिकाणी बघत आहोत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजपचे नेते, भाजपचे खासदार, मंत्री ज्या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे। 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केंद्र सरकार, नाफेड व NCF यांच्या मार्फत यंदा 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे। शासन कांदा खरेदीमध्ये या ठिकाणी बघितलं 1000 कोटी रुपयाची आसपास गुंतवणूक करेल अशी घोषणा एप्रिल महिन्यात NCF व नाफेडच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये केली होती। दरम्यान नाफेडच्या माध्यमातून या ठिकाणी कांदा खरेदीला सुरुवात झाली आहे। तुमच्या भागात झाली का नाही ते नक्कीच मांडा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। कांद्याच्या भाव सुधारणा होताना दिसत आहे। रविवारी 9 तारखेला कांद्याला 21,050 रुपये मेट्रिक टन दर देण्यात आल्याचं नमूद केलं गेलं आहे। 265 कोटीचे नुकसान। केंद्र सरकारने गतवर्षी 7 डिसेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लागू केली। मार्च महिन्यात निर्यातबंदीला मुदतवाढ दिली। दिनांक 4 मे रोजी निर्यातबंदी उठवली, पण या 4 महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे 265 कोटी रुपयाचे नुकसान झाले। राज्यातील मतदान पार पडताच केंद्र सरकारने गुजरातचा पांढरा तसेच बंगळुरूचा गुलाबी कांद्याला निर्यातीला परवानगी दिली। मात्र राज्यातील शेतकऱ्यांना EVM मधून पहिलेच त्यांचा संताप व्यक्त केला होता। त्यामुळे या ठिकाणी बघितलं, त्यामुळे 4 जूनला निकालानंतरही राज्यातील 11 जागावर कांद्यामुळे भाजपचा दारुण पराभव झालेला आहे। ही होती महत्त्वाची आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली। महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही लाईव्ह अपडेट कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो, तुमच्यापर्यंत पोहोचले। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक केला असणार आहे, चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटूच का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स, तोपर्यंत तेच थांबतो। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करून जय महाराष्ट्र। तर भेटूया पुढील व्हिडिओ अशा माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट।